गुड इव्हनिंग गाईज, वेलकम टू द बॅक माय चॅनल. आता वाजले संध्याकाळचे 7:30 आणि आज सकाळी माझा ॲक्सिडेंट झाला होता पेठवडगाव या ठिकाणी. तर विषय असा होता की मी इकडून म्हणजे पेठवडगावला चाललो होतो आणि पेठवडगाव जात असता पेठवडगावच्या आसपास ना कुठंतरी म्हणजे पेठवडगावच्या अलीकडंच मी आपलं 50-60च्या स्पीडला होतो आणि एकटा व्यक्ती काय केला, टू व्हीलरवाला आतून गल्लीतून बाहेर यायला लागला मेन रोडला. आणि येताना मी त्याला बघितलं की बाबा ह्यो बाहेर रोडवर यायला आहे. तर मी माझं स्पीड कमी केलं आणि त्यानं पण स्पीड कमी केला. तर त्यानं स्पीड कमी केल्यावर ना मी माझं स्पीड म्हणजे परत मी ॲक्सिलेटर दिला, मूठ वाढवली. तर मूठ वाढवल्यावर त्यानं पण मूठ वाढवला आणि तो पण म्हणजे झालं तर झाली ती वेळ गेली ती हातातून निघून. तर असा विषय झाला की त्यानं मूठ वाढवला आणि मला बघून त्यानं बरोबर तिथंच थांबविला आणि माझी किती मी 10 फुटाच्या अंतरावरती आल्यावर मग आता म्हटलं संपलं. तर जाऊन धडकली. आपल्या R15 जाऊन ठोकली त्याला. ठोकली म्हणजे संपला विषय. असं वाटलं की मी संपलो आज. असं काय म्हणजे एक क्षण तसं मला असं हे वाटलं की बाबा मी आता संपलो. असं म्हणजे असं मला असं आतून असं जाणवलं मी आता संपलो. तर असं काय इतकं काय खूप हे झालं तर देवाच्या कृपेने सगळं काही चांगलं आहे. जास्त काय लागलेलं नाही. हे बघा तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी थोडं लागले मला आणि या ठिकाणी खोपऱ्याला थोडंसं लागले आणि ह्या हाताला ना या ठिकाणी मनगटाजवळ ना थोडंसं सूज आल्या, मुक्का मार बसलाय. इतकं काही झालं होतं आणि हा व्हिडिओ मी पहिल्यांदा टाकतोय आणि ॲक्सिडेंट झालेला व्हिडिओ माझा सकाळचा ते माझा नंतरनं येईल. तर हा व्हिडिओ मी का बनवतोय पहिला, तर माझी चूक आहे की त्याची चूक मी त्यात बोललेलं नाही. कारण की मी खूप भिलो होतो. ॲक्सिडेंट ज्यावेळी मी पडलो ना, तर त्यावेळी मी खूप भिलो होतो. त्यामुळे ना काय बोलायचं मला सुचत नव्हतं. म्हटलं म्हणून मी आता हा व्हिडिओ आता बनवते संध्याकाळचे. आजच म्हणजे आज सकाळी ॲक्सिडेंट झाला आणि मी आता संध्याकाळी व्हिडिओ बनवते. हा हा व्हिडिओ पहिला येईल आणि ते व्हिडिओ मग नंतरनं येईल. तर असं काही आहे. चूक त्याची होती आणि त्याला पण खूप लागलं होतं. असं नाही की त्याला काय झालेलं नाही, त्याला पण खूप लागले. कारण की त्याची स्प्लेंडर होती फॅशन आणि माझी R15 बरोबर त्या सेंटरला जाऊन एकदम स्पीडमध्ये धडकली आणि तो तसाच पडला गाडी घेऊन. त्याला पण खूप लागलं होतं. तर म्हटलं जाऊ दे, आपलं काय कसं इन्शुरन्समध्ये आपलं क्लेम करून आपलं पूर्ण होईल. आणि मी आज सकाळी शोरूमला पण गेलो होतो. जाऊन इन्शुरन्स वगैरे म्हणजे सगळं काय-काय सगळं विचारलं. ते स्पेअर पार्ट वगैरे विचारलं, काय-काय बदलावं लागते विचारलं आणि मग त्यानंतर ना मी आता आलो आहे घरी. त्यांनी म्हटल्यात उद्या या. उद्या जाणार आणि उद्या जाऊन की नाही बघणार काय-काय ते. म्हणजे आज ते कोणी त्यांचा कोणतरी माणूस आज आला नव्हता. म्हणजे आला नव्हता म्हणजे ते काय असं म्हणजे आपला फोटो वगैरे काढून घेतोय ना, इन्शुरन्स वगैरे क्लेम करण्यासाठी ते कंपनी देण्यासाठी ते आला नव्हता. मग त्यांनी म्हटलं उद्या या. मग आता उद्या जाणार आहे मी. तर बघूया काय-काय होते. तर इतकंच काय मला आता सांगायचं होतं या व्हिडिओमध्ये. तर आपला व्हिडिओ एंड करूया. आणि गाईज तुमच्यासाठी खूप चांगले कंटेंट बनवतोय आणि कसा हिंदीमध्ये बनवते पण मला हिंदी एवढं जमत नाही. तर म्हटलं थोडंसं हा ब्लॉग ही मराठीमध्ये बनवूया आणि तो काय हिंदीमध्येच आहे. तर तिला काय मला एवढं बोलायचं जमलेलं नाही. हे बघा मी फॅनसुद्धा बंद केला आहे. घाम यायला लागला आहे असल्या थंडीत. तर गाईज प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा. तुमचे सबस्क्राईबची खूप गरज आहे. सबस्क्राईबला काय तुम्हाला पैसे पडत नाहीत. तर गाईज प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक आणि कमेंट करा चांगला तुमच्या भावाला. कारण की तुमच्या भावाला सपोर्ट चांगला मिळेल तर माझं चॅनल थोडंसं ग्रोथ होईल आणि मला पुढं कंटेंट बनवण्यासाठी खूप आधार मिळेल. तर गाईज भेटू परत एक व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय गाईज. टेक केअर आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.